अचानक भयानक मध्ये आमचा लाखनवाडी जायचा प्लॅन बनला. मी घरीच होतो, जेवण करत जाऊ, दुकानात जाऊन पाहतो अमित दा म्हणते आपल्याला लाखनवाडी जायचं. थांब म्हटलं मी बात दुकानातली पूजा करतो. वैभव पवारच्या घरी आलो, त्यानं तयारी केली आणि अमितला एवढी घाई होती ना, तो समोर निघाला. आम्हाला एकट्याला मागे ठेवलं. दर्यापुरात नेऊन त्याला पकडून घेतलं. भाऊनं गाडीचा हार काढला, स्वतःचा गॅट टाकला. चला म्हणे आता कुठं जायचं. मी म्हटलं आपल्याला लय टाइम झाला, आपण 5 वाजताच्या आरतीला तिथे पाहिजे होतो. आपण 3 वाजता घरून निघालो. रस्त्यात अंजनगाव लागलं तरी पण थांबलो नाही, डायरेक्ट थांबला. मी परतवाड्यात नाही, जस्तम चौकात आलो, तिथून गजुताली उतरलं. चला म्हणे आपण चायवाले व्हायचे, चाय प्यायला जाऊ. थांबा म्हटलं बा मीच चाय आणतो. नाही म्हणे तुम्ही आमच्या परतवाड्यात आले म्हणे, आम्हाला आणू द्या. चला म्हटलं दा येतो आम्ही. गजुताले सोडले आलो सिटी सेंटर मॉल मध्ये. ते सांगत या टॉय स्टोअर मध्ये सर्व प्रकारचे लहान लहान लेकरांचे खेळणे भेटतात म्हणे. जर परतवाडाकर कोणाला लागत असेल तर या शॉप मध्ये व्हिजिट करा. जे नाही वाचत तेच झालं. लाखनवाडीत जायला आम्हाला अंधारच पडला. इथून लेकर हॉलीवॉल खेळत जा. कोणासारखा दिसते? पण इथंच आपले प्रेमाचे कासलीचे माणसं भेटले. आरतीचं ताट घेतलं, अमितदाच्या गाडीला हार घेतला, समाधीतनी जाऊन दर्शन घेतलं. पायजा म्हटलं तेव्हा संकट टाळा, लय शनी लागली म्हटलं मग आयडी ओपन करता आयडिया चालल्या. गजुदाच्या हातानं गाडीची पूजा करायची होती. कापूर लावणं इकून लेकर एवढं गुरवून पाहायचं मारते काय म्हटलं बाबा. नारळ फोडलं, सगळे वाटून दिलं. तेवढ्यात ओमदा भेटले. गरीब झालो म्हटलं मी, आता माझी आयडी सस्पेंड झाली. तुम्ही गरीब झालो. जाताना गजुदाचा निरोप घेतला. परत ओळ्यातनी जस्तम चौकात नेऊन थांबलो. याने इथून खायला कुरकुरे घेतले. आता चलर म्हटलं लवकर आपल्या अकोल्यात नाही. कोणी कुठेच थांबणार नाही म्हटलं, डायरेक्ट अकोल्यात थांबणार. पण रस्त्याने थंडी होत जात, हात शिकून घेतला आणि डायरेक्ट अकोल्यात जाऊन वैभव पवारनं पोहे खाल्ले. तर पोट्टे आजच्यासाठी एवढं भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपली विजर फॉलो कम्प्लीट करून टाका.